आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी ही सध्या कमालीची चर्चेत आलेली आहे। कोणी एकेकाळी काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे जेव्हा भाजपमध्ये नाराज असायचे तेव्हा त्यांची जशी वक्तव्य असायची त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवारांच्या भूमिकेची सध्याची जोरदार चर्चा आहे। चंद्रपूरमधून निवडून आलेल्या सुधीर मुनगंटीवारांना पक्षानं मंत्रिमंडळात डावलल्यामुळे त्यांची नाराजी गेले काही महिने सातत्याने दिसतेय। आता नगरपंचायतींच्या निकालानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पराभवाबाबत मुनगंटीवारांनीच नाराजी व्यक्त केली। पक्षानं आपली शक्ती कमी केली आणि गटबाजीला पोषक वातावरण तयार केल्याचा हा परिणाम असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं। पण आता लगेचच 2च दिवसात मुनगंटीवारांनी आपली नाराजीची तलवार म्यान केल्याचं दिसलंय। मुनगंटीवार लवकरच पक्ष नेतृत्वाची भेट घेणार आहेत आणि ते मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना आणि चंद्रशेखर बावनकुळेंना भेटतील। या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि मुनगंटीवारांच्या नाराजीवरनं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी खूप इंटरेस्टिंग प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। तसं काही पक्षाने फार काही मला म्हणजे दिलं असं म्हणत नाही, पण जे काही आहे ते आपण जे मिळतं ते पक्षाच्या भरोश्यावरच आपल्याला मिळत असतं। मी विरोधी पक्षनेता झालो, कालावधी कमी होता, पण ठीक आहे, पक्षाने मला संधी दिली। परंतु नेतृत्व कोणताही काम नेतृत्वाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची एकूण काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण अनुभव हा सुद्धा लक्षात घेऊन तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठल्याही पक्षात असो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।